हिंदू कुटुंबावरती झालेला हल्ला आहे. त्या हिंदू कुटुंबाचं सांत्वन करून त्यांना धीर देण्यासाठी आणि देवेंद्रजीच्या सरकारमध्ये लॉ अँड ऑर्डर ही व्यवस्थितरित्या पार पाडली जाते. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही ड्रग्ज माफिया आहेत ह्या ड्रग्ज माफियांवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे मालवणीला आमचे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत, ते ह्याचा योग्य तपास करतील आणि त्याचबरोबर पोलीससुद्धा योग्य हे करत आहेत. हा हिंदू कुटुंबावरती झालेला हल्ला आहे. त्या हिंदू कुटुंबाचं सांत्वन करून त्यांना धीर देण्यासाठी आज नितेश राणे इकडे आलेले होते आणि त्याप्रमाणे पूर्ण माहिती घेतलेली आहे. हे जी मर्डर झालेली आहे त्याची पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत आणि ह्याच्यामध्ये राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे आणि देवेंद्रजीच्या सरकारमध्ये लॉ अँड ऑर्डर ही व्यवस्थितरित्या पार पाडली जाते. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही ड्रग्ज माफिया आहेत ह्या ड्रग्ज माफियांवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे मालवणीला 2.5 वर्षाच्या मुलीवरती ड्रग्ज सेवन करून तिच्यावरती प्रियकराने जो रेप केला आणि मुलगी मरण पावली आणि एक आईसमोर अशी दुर्घटना कधीच झालेली नाही. आई वेडी असली तरी आपल्या लेकराला ती कुशीमध्ये घेत असते. तर हे ड्रग सेवनचं प्रमाणामध्ये लोक कशी होत आहेत ह्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे जिकडे जिकडे ड्रग सेवन करणारे असतील, ड्रग विकणारे असतील किंवा ड्रग्ज विकणाऱ्यांना मदत करणारे असतील, ह्या सर्वांना सरकारने कडकच्या कडक 302चा कायदा आहे, त्या 302च्या कायद्याप्रमाणे ड्रग्ज माफियांवर कडकच्या कडक कारवाई करायला पाहिजे. गणपत पाटील नगरमध्ये ज्या गल्लींमध्ये ड्रग्ज माफिया असतील, शिवाजीनगरमध्ये असतील, इंदिरानगरमध्ये असतील किंवा आपल्या संभाजीनगरमध्ये असतील, कुठेही ड्रग्ज सेवन करणारे आणि ड्रग विकणारे संशयित जिकडे असेल तिकडे कारवाई करावी असे आदेश दिलेले. आमचे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत, ते ह्याचा योग्य तपास करतील आणि त्याचबरोबर पोलीससुद्धा योग्य हे करतायत. मुंबई महापालिकेला आमची विनंती आहे की ज्या आम्ही त्यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत, रस्त्यावरती कुठेही मटण किंवा कोंबडी किंवा तलावातील मच्छी विकणारे जे तीक्ष्ण हत्याराने मच्छी विकली जाते तिकडे बंदी आणावी अशी मी मागणी केलेली आहे. ज्या हत्याराचा उपयोग ह्या खून करण्यामध्ये झाले अशी हत्यारे तिकडे वापरू नये. त्याचबरोबर अवैध जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. जे इल्लीगल घरं बांधलेली आहेत आता त्याच्यावरती त्यांचे पेपर्स बघून कारवाई कराय, सर्रास बुलडोझर फिरवू नये.